हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सगळ्यांना थँक्यू सो मच, कारण का तुमच्यामुळेच माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। आणि प्लीज 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 जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे परत लवकरच 1000 कंप्लीट होतील। सो जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना परत एकदा थँक्यू सो मच फॉर सपोर्ट। सो सकाळी जेव्हा मी उठते तेव्हा आमची पिल्लू उठलेलीच असते आणि पहिली आमची कुकी उठून जाते जेव्हा मी उठते तेव्हा। जेव्हा कामं करते तेव्हा ती माझ्या पाठीपाठी फिरतच बसते आणि पिल्लू पण उठून गेलेली। आत्ता पिल्लू उठलेली, सो उठल्या उठल्या तिला मी पहिलं बॉटल फीड देते, दूध काढून देते, कारण का रात्रभर ती जेवल्यानंतर रात्री दूध पिल्यानंतर ती मध्ये काही दूध वगैरे पित नाही, त्याच्यामुळे मग तिला दूध वगैरे फीड करते। आणि आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, म्हणजे ऑलरेडी पोस्ट झालेली असेल ती पण मी आजच शूट केलेली ह्या टायमिंगला। सो ती पण प्रिपरेशन करून ठेवलेली, त्याच्यामुळे खूप सारा थकवा होता। आणि पिल्लूचं दूध वगैरे झाल्यानंतर आम्हाला मी पोहे करून घेते, कारण का नाश्ता असला ना की जेवण लेट झालं ना तर एवढं काय वाटत नाही। आणि ते पिल्लू आणि पिल्लूचे बाबा खेळत होते। पिल्लूला मी डायपर फ्री केलेलं, कपडे वगैरे काढलेले, कारण का नाईट ड्रेस तिला घातलेला असतो, सो तिला सकाळी थोडंसं फ्री करतो, कारण का गरमीचा टाईम आहे, रॅशेस होतात, घामोळे येतात त्याच्यामुळे। आणि आता मी पटपट आम्हाला पोहे करते, साईड बाय साईड चहा पण ठेवून देते, म्हणजे नंतर मला परत किचनमध्ये जायला नको, कारण का तुम्हाला मला भरडीची म्हणजे सॅरलेक्सची रेसिपी दाखवायची होती आणि ती ऑलरेडी पोस्ट केलेली आहे मी माझ्या चॅनलवरती। जर बघितलं नसाल तर प्लीज माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही बघून घ्या, ती रेसिपी अगदी चांगली आहे, हेल्दी आहे। पिल्लू पण आता आवडीने खायला लागले सॅरलेक्स, बाहेरचं सॅरलेक्स खात नाही पण घरचं सॅरलेक्स ती खाते। आणि इथे ना मी तुम्हाला दाखवत होती की पिल्लू आहे ती आमची कुकीला कशा प्रकारे आवाज देत होती, काय बोलत होती ते। कुकीला बघत बसते अशी ती, माझ्या बाजूला बसली ना की कुकीला बघते आणि कुकी तिला बघते। मला डुअल कॅमेराची सेटिंग आहे, त्याच्यामुळे मला असे दोन्ही फेस कॅप्चर करता येत होते, सो मी ते केलेत। कुकी आणि पिल्लू आहे ना आमच्या कुकीजवळ बघून आहे ना बोलत असते तिला। ती जर भुकत असेल ना तर ही पण ओरडत असते तिच्या नावाने, म्हणजे भुकू नको, आम्ही कुकीला ओरडतो ना तेव्हा ती पण बोलत असते। आणि पकडापकडी तर ती खेळते, तुम्ही तर आधीचा व्हिडिओ बघितला असालच की पिल्लू सायकल वॉकरवर बसली की कुकी पाठवून फिरली की असं तिला वाटते की कुकी मला पकडते, त्याच्यामुळे पिल्लू आहे ती धावत जाते। आणि नंतर मग आमचा नाश्ता वगैरे झाला आणि तिला असंच खेळत ठेवलेली, म्हणजे तिचे टॉईज दिलेले। सकाळी उठल्या उठल्या तिला आम्ही टॉईज देतो जेणेकरून ती थोडी एंगेज होईल, बुक्स वगैरे देते तिला। दीपक चहा पित होता त्याच्यामुळे मला तिला थोडा वेळ सांभाळावं लागलं। आणि आज मला भरपूर सारी कामं करायची होती, जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल, कारण का थोडंसं जे क्लिनिंग असतं ना ते करायचं होतं, जेवढं राहिलेलं आहे तेवढं, कारण का माझ्याकडे सॅटर्डे संडेच असतो की ते सगळं म्हणजे ते सगळं करण्यासाठी। सो आजचा दिवस कसा जाईल काय माहिती, पुढे तर तुम्ही बघतच राहा। सो इथे पिल्लू आहे ते आमच्या वेगवेगळ्या अँगलनी क्लॅप क्लॅप चालू आहे तिचं, ती अशीच क्लॅप क्लॅप करत असते। आणि आता पिल्लूचं नाश्त्याचा टायमिंग झालेला, आता मी तिला आहे ना होममेड सॅरलेक्स नाही देणार आहे, जे की रेडीमेड सॅरलेक्स असतं ना नेस्लेचं का नेसचं ते देणार आहे मी तिला। सो ते तुम्ही बघता केवढी अख्खीच्या अख्खी बॉटल भरलेलीच आहे, तिने हार्डली 1 ते 2 टाईम खाल्लं आहे, पण ते पण 1 स्पून खाल्लं आणि बाकी सगळं कुकीने खाल्लं, पण तिला जबरदस्ती मी देतच राहते। आणि नाचणीचं सत्व ना संपलेलं, त्याच्यामुळे मला तिला हे सॅरलेक्स ब्रेकफास्टला द्यावं लागलं। ब्रेकफास्टला मी तिला फळं तरी देते, नाहीतर हे रेडीमेड सॅरलेक्स तरी देते, ते नवीन एक सॅरलेक्स घेतले ते एक देते, नाहीतर नाचणीचं सत्व, त्या दोघांपैकी त्या 3-4 गोष्टींपैकी असतं। कधी कधी पॅनकेक वगैरे करते। सो आता हे सॅरलेक्स मी तिला देते, जर तिने नाही खाल्लं ना की मग हे कुकी आमची खाते, कुकीला आमच्या हे सॅरलेक्स खूप म्हणजे खूप आवडतं। सो आता तिला पटकन जाऊन फीड करेन मी हे। आणि तिला मी आता फीड करते, तिला बुक दिलंय, बुक दाखवते, सगळं काय म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी मी तिला आहे ना
रोज असंच मला तिला फीड करावं लागतं. म्हणजे इतकी ती नाटक करते ना, तुम्ही बघताय ती जरा पण सॅरलेक्स घेत नाही. आणि घरचं सॅरलेक्स केलं ना की अगदी डोळे बंद करून खाते आणि नाचणीचं सत्व. पण हे सॅरलेक्स केलं ना की खूप म्हणजे खूप नाटक करते. तुम्ही पुढे बघा ती कशी, आता तिने खाल्लंय ना, तिला उलटीसारखं होतं लिटरली. बघा तुम्ही पुढे तिची एक्सप्रेशन बघा. तिला ना जरा पण बाहेरचं सॅरलेक्स आहे ना ते जरा पण तिला आवडत नाही. का माहिती का ती खात नाही. म्हणजे लहानापासून आहे ना तिला मी बाहेरचं सॅरलेक्स दिलंच नाहीये, घरचंच सॅरलेक्स दिलंय तिला. सो मे बी त्याच्यामुळे तिला तो प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे तिला ते आवडत नसेल. घरचं सॅरलेक्स आहे ना ती अगदी आवडीने खाते. तिला मी वेगवेगळ्या प्रकारचे टॉयज देते, काय काय देते, तरी पण ती खेळत नाही. तिला नकोच बोलते ती. आणि प्रत्येकांच्या घरात लहान बाळ असेल ते बघितलं कसे नाटक करते ती. आणि प्रत्येकांच्या घरात असंच असेल, लहान मूल असेल ते खायला नाटक करतं आणि मग मम्मी लोकांचे खूप हाल होतात. भरवता त्यांना नाकी नऊ येतात. बाकीचं कोणच भरवू शकत नाही आपल्याशिवाय, कारण का आपल्यालाच त्या टेक्निक्स माहिती असतात की बाळाला कसं भरवायचं, काय करायचं. त्याच्यामुळे आपल्यालाच ते माहिती असतं आणि आपणच ते भरवू शकतो त्यांना. सो तिला आता मी फीड करते, काय काय असं देऊन मी तिला हळूहळू ते फीड करते. आणि फायनली पिल्लूने ना आमच्या ते सॅरलेक्स खाल्लेलं, कसं तरी तिला भरवलेलं, कारण का तिला थोडी तरी सवय व्हावी. आणि तुम्हाला मी एक दाखवते, मी आता जेवण करत होती सो तुम्हाला दाखवते इन्स्टंट चाकूला धार कशी काढतात ते. आपला सिंक किंवा आपला किचनचा ओटा असतो ना त्याच्यावर चाकू आहे ना थोडासा ओला करायचा आणि रफ करायचा, म्हणजे असं घासायचं त्याला. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत इतकी चांगली धार येते ना त्या सुरीला. मी अशीच करते, मी कधी धार वगैरे काढून आणत नाही. जर थोडी धार कमी झाली ना की असं चाकू कुठेतरी हार्ड स्पेसवर हे करायचं आणि मी नुसतं प्रेस केलं तर तुम्ही बघताय पुरं ते कट झालं टोमॅटो. पटकन इझी होतं. सो आज होता संडे, सो त्याच्यामुळे आज बनली आमच्याकडे भुर्जी. दीपकला भुर्जी हा प्रकार खूप आवडतो. सो आता पटपट भुर्जी वगैरे करेल, चपात्या वगैरे करेल. पिल्लूचं जेवण नाश्ता तर झालेला, पिल्लू झोपलेली, त्याच्यामुळे मग पटपट जेवण वगैरे करायचं होतं. आणि मला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आवरायच्या होत्या. जसं की त्या अपोजिट साईडला माझ्या दुसरा किचनचं ओटा आहे, त्याच्यावरती ते रॅक ठेवलं, ते मला क्लीन करायचं होतं. कारण का ते कसं पण अरेंज केलेलं. खालचं जो बेसिंगच्या खालचा जो कबर्ड आहे तिथे सगळे फिनाइल्स वगैरे ठेवते मी, ते पण मला क्लीन करायचं होतं. तो सेक्शन आहे ना मी आठवड्याला क्लीन करते, कारण का तिथूनच कॉक्रोच येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे मी ते करतच राहते. आणि आता माझी भुर्जी ऑलमोस्ट झाली आहे, चपाती आता करेल. बाकीच्या गोष्टी जेवणाच्या सगळ्या आवरून गेल, म्हणजे मला बाकीची जे क्लिनिंग आहे ते करायचे. कर्टन्स आहेत ते पण धुवायला काढलेले, भरपूर सारी कामं आहेत ती काढलेली. सॅटर्डे संडे माझा असाच जातो. सगळ्या लेडीज लोकांचा सॅटर्डे संडे असाच जात असेल कामामध्ये. बाकीचे लोक आराम करत असतील आणि आपण कामं करत असू, असाच जात असेल मे बी. पिल्लू झोपली ना की मी अशीच कामं करत बसते, हे ते, कारण का ती उठली ना की काहीच पॉसिबल होत नाही. ती उठली की मग सगळा दिवस तिच्याच पाठी जातं. आणि आता कसं होतं, जेव्हा बाळ मोठं होतं त्याला समजायला लागतं ना, मग तेव्हा ते मम्मी लोकांशिवाय जास्त कोणाकडे जातच नाही. जरी त्यांचे बाबा वगैरे असले ना तरी पण ते जात नाही. पिल्लूचं आमच्या असंच होतं, दिवसभर मी तिला सांभाळते, रात्रीभर मी तिला सांभाळते ना, तर दीपककडे ती क्वचित जाते. जरी मी तिला दिसली ना की मग ती लगेच माझ्याकडे यायला करते. त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत ना लपून कराव्या लागतात घरच्या घरी. म्हणजे मला जर दीपक हॉलमध्ये बसला असेल आणि मला हॉलमधून काय गोष्ट हवी असेल तर मला पिल्लूकडे लपून म्हणजे पिल्लूला मला दाखवावी नाही लागत. म्हणजे मला लपून जावं लागतं, तिचं लक्ष चुकवून जावं लागतं, असं काहीतरी करावं लागतं जेणेकरून माझी कामं पण होतात. नाहीतर मग तिचं असतं की माझ्याकडेच यायचं आहे, मलाच घ्यायला सांगायचं, मग किरकिर करत बसणार. जरी मी तिला दिसली नाही ना की ती बरोबर खेळते. म्हणजे 5 मिनिटासाठी रडते पण नंतर बरोबर खेळते, तिचं हे आहे. आणि मी आज पिल्लूला करत होती मुगाची खिचडी. म्हणजे आपले मोड आलेले मूग असतात ना त्याची खिचडी करणार होती. फर्स्ट टाइम तिला मी देणार होती. मूग म्हणजे मोड आलेले मूग असतात ना ते फर्स्ट टाइम देणार होती. बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी तिला देते. आता मी नॉर्मली जी कटिंग आहे खिचडीची पिल्लूच्या ती करून घेते. त्याला कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, लसूण आणि बस कढीपत्ता एवढं मी सगळं तिच्या फोडणीमध्ये टाकणार आहे. म्हणजे कशी जरा तरी टेस्ट आली ना की मग ती अगदी आवडीने खाते. आणि जर तिला मुळू दिलं ना मग ती जरा पण खात नाही. सो आता पटकन तिची खिचडीची तयारी करून घेते आणि मी तुमच्याजवळ रेसिपी आहे ती शेअर करते.
आणि आता मी तुम्हाला एक काहीतरी दाखवते. मी आहे ना कॅरी बॅग्स ठेवायला ना असे बॉटलचं एक DIY स्टोरेज असतं ना ते केलं आहे. ते तुमच्याजवळ मला शेअर केलं मी तुमच्याजवळ. तर तुम्ही पण असं नक्की करा. एकदम छोटंसं आणि बरं पडतं कॅरी बॅग त्याच्यात स्टोअर करायला. आणि इथे मी पिल्लूची खिचडी तयार घेतले. तूप टाकलंय कुकरमध्ये, थोडंसं हिंग टाकलं, नंतर मग जिरे पावडर टाकली. नॉर्मली मी फोडणी अशीच देते, कधीतरी स्पायसेस चेंज करते. आणि नंतर मग लसूण टाकलं. लसूण 1 पाकळी घेते, कधी 2 पाकळी. जरासा फ्लेवर येतो लसूणमुळे पण. सो लसूण टाकलं, त्याला थोडं तेलामध्ये परतवून घेतलं. नंतर मग मी कांदा टाकेल. कांदा नंतर टोमॅटो, नंतर मसाले टाकेल. त्याच्यामध्ये धणे पावडर, गरम मसाला, हळद, बस एवढेच मी 3च मसाले टाकते. कधी कधी पावभाजी मसाला, कधी सांबार मसाला, असं काही ना काहीतरी मी ॲड करतच असते, जेणेकरून तिला थोडीशी टेस्ट वेगळी लागेल. आणि नंतर आपली ती मूग आणि राईस आहे ते टाकते. सो अशी काहीतरी खिचडी होते पटकन आणि लवकर होऊन जाते. आणि पिल्लू आमची अगदी आवडीने खाते. बाहेरच्या गोष्टीपेक्षा ती घरच्या गोष्टी आहे ना अगदी आवडीने खाते. त्याच्यामुळे मी प्रेफर करते की तिला घरचं जेवण द्यावं, जेणेकरून नंतर पुढे तिला त्रास नको व्हावा, म्हणजे आम्हाला त्रास नको व्हावा की बाहेरचं मला हवे, हे नको ते नको असं. पण ती हट्टी आहेच, हट्टीपणा करते की बिस्किट वगैरे असलं की ती मागतेच मागते. आता कसं तिला कळतं ना, त्याच्यामुळे ती हट्टी जाम झाली आहे. म्हणजे आपण जे काय खात असू ना ते तिला हवेच असतं आणि नाही दिलं ना की डायरेक्ट अंग टाकते. म्हणजे जसं बाळ मोठं मोठं होतं ना तसा हट्टीपणा वाढतोच वाढतो, कितीही नाही बोललं तरी. आणि कितीही रडली, मग रडायला लागली की मग आपलं कसं होतं, हां चला जाऊन देते मी, असं होतं. माझ्या बाबतीत तर असं होतं, ती रडायला लागली की मी देते. पण दीपक नाही, जर ते तिच्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे ना मग कशाला द्यायचं, मग नाहीच द्यायचं. मग तो नाही देत तिला. रडते ती, रडते थोड्या वेळपुरती रडते म्हणे, मग गप्पा बसते. पण तिला असं खायला देत नाही आम्ही. अप्रम सप्रम का असतं ना त्या टाईपमध्ये देत नाही. देतो पण असं थोडंसं टेस्टिंग पुरती देतो बस. आणि आता माझी आहे ती पिल्लूच्या माझ्या खिचडी आहे ती आता ऑलमोस्ट रेडी होईल. 3 शिटींमध्ये खिचडी आहे ती शिजून जाईल. आणि खिचडी झाल्यानंतर हे कढीपत्ता बघताय अर्धे काळे पडलेले. सो आता हे सॉर्टिंगचं काम चालू आहे. पझलचा गेम बोलतो ना त्या बाबतीत तसं चालू आहे माझं. आता ज्या लसूण बोलते, कढीपत्ता जे चांगले आहेत त्यांची पानं चांगले आहेत ते पटपट बाजूला काढून घेते, जेणेकरून मग जो वेस्ट आहे ते एक खराब झालं की सगळंच खराब होऊन जातं, अशातला प्रकार झाला आहे. सो आता पटकन हे सॉर्ट करून घेईल, जेणेकरून बाकीचा जो कढीपत्ता आहे तो फेकावा लागेल मला. सो पटकन हे नीट क्लीन करून घेते मी.
गरम केलं आणि तिला भरलं वगैरे आणि तुम्ही बघताय खिचडी अशा प्रकारे झाली. तुम्ही नक्की अशी खिचडी ट्राय करा. कडधान्य बाळासाठी खूप सारे चांगले असतात. नौटंकी झाली ना, तुम्ही बघितलं तर दीपक तोंडातून आवाज काढत होता म्हणजे शिट्टीसारखा आणि ती कशी करत होती. आणि इथे रात्रीला मी तिला नाचणीचं सत्व देत होती. संपलेलं तुम्हाला बोललेली, सो मी आणलेलं ड्रायफ्रूट्सवालं आणि तिला देत होती. आणि ते साईडला मी कुकीचा कुकर लावला आहे. आज कुकीचा राईस जास्त दिसत असेल कारण का बाजूचा डॉग आहे म्हणजे आमचे नेबर्स लोक आहेत ते बाहेर गेलेले, सो त्याला पण डिनर द्यायचा होता. सो त्याचं पण जेवण मी इथे प्रिपेअर करून ठेवलेलं. सो गरम होतं त्याच्यामुळे कुकरचं झाकण काढलं कारण का ऑलमोस्ट सगळं आवरायला म्हणजे जेवण करायला 10 वाजून गेलेले. आज पिल्लूला मी बनाना वगैरे फीड केलेला खाली जायच्या आधी कारण का मी खाली गेलेलो त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. आणि पिल्लूला आहे ते मी जे नाचणीचं सत्व आहे त्याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवते घट्ट. आणि तुम्ही पण आता गरमीचा टाईम आहे ना त्याच्यामुळे नाचणीचं सत्व बाळाला नक्की द्या दिवसातनं एकदा तरी, कारण का थंड असतं बाळाच्या पोटात. जरा थंडावा राहिला ना तर त्याला पण बरं वाटतं. आणि केळं पण तुम्ही नक्की भरवा. केळं आणि नाचणीचं सत्व बाळाच्या जेवणात नक्की हे ठेवा. आणि आज होता संडे, करायला कंटाळा आलेला. सो इथे मी आज केलेली मॅगी आणि काल माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले त्याच्यामुळे दीपकनी मला कालच बाहेरून जेवण आणून दिलेलं. आणि मी जी गोष्ट दरम्यानची गोष्ट आहे तर पिल्लू आणि आम्ही खेळत होतो. पुढे चला पिल्लू तू घे चल ये पिल्लू पकड़ पकड़ पिल्लूला पकड़ म्याऊ बेडूक बोले डराओ आ गाड़ी भाग धूल शोली इंजन वाला बेलुक लाओ रिश्तों वाला पोपटराव बेडूक बोले डराओ बिल्ली बोले म्याऊ म्याऊ कशी करते म्याऊ कशी करते म्याऊ पकला बोलीला ये कुक करूया ये कुक ये कुक करूया ये लवकर कुक ये. आणि इथे बघताय तुम्ही रात्रीचे म्हणजे सकाळचे ऑलमोस्ट 3 वाजलेत आणि मुलगी अजून झोपली नाही आहे. कंटिन्यू जागी होती म्हणजे झोपलीच नाही ती तुम्ही म्हणा. सो असा काही आमचा दिवस गेला रात्रीचा. आणि पिल्लू आमची फायनली झोपलेली सकाळी 4 वाजता आणि इथे त्याची नौटंकी चालूच होती. सो आजच्यापुरती एवढंच. आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
कुक घे घे कुकर पिल्लू पिल्लू कुकर 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 धर घे कुकर 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 पिल्लू पिल्लू कुक